नमस्कार मित्रमैत्रिणींनो. मी जिवंत असूनही माझ्या आयुष्यात माझंच अस्तित्व नव्हतं. प्रतीकचा तो फोन कॉल ऐकल्यावर सगळं स्पष्ट झालं. त्याने त्याच्या मैत्रिणीला सांगितलं, काळजी करू नकोस, ती फक्त एक फर्निचर पीस आहे घरात. भावना, आवडनिवड काहीही नाही तिच्यात. मी स्वयंपाकघराच्या दारात उभी होते आणि माझे पाय जमिनीत गडप झाले. हे खरं होतं का? मी फक्त एक वस्तू होते? माझं नाव सायली कुलकर्णी, वय 32. पुण्यात वाढले, शिकले, नोकरी केली. लग्न झालं प्रतीकशी, एका यशस्वी सॉफ्टवेअर इंजिनियरशी. सगळे म्हणत सायलीचं आयुष्य सेटल झालं. पण सेटल का? कोणाच्या अपेक्षांमध्ये, कोणाच्या नियमांमध्ये? लग्नानंतरची पहिली वर्ष मी त्याच्या छायेत राहण्याचा प्रयत्न करत होते. त्याचा आवडता रंग निळा म्हणून माझे बहुतेक कपडे निळे. त्याला हलका मसाला आवडतो म्हणून माझ्या हाताचा स्वयंपाक बदलला. त्याच्या मैत्रिणींना आवडतं म्हणून मी त्यांच्याशी गप्पा मारायची. मी स्वतःला इतकी बदलली की एक दिवस आरशासमोर उभी राहिले तर ती परकी मुलगी कोण आहे हेच ओळखता येत नव्हतं. प्रतीकचे अनैतिक संबंध कळल्यावर मी कोसळले. आईला फोन केला. ती म्हणाली, सोस, सगळ्या सुना सोसतात, तुझ्या फक्त नशीबच वाईट. मी सोसले, कर्तव्य म्हणून. पण माझ्या मुलीचा जन्म झाल्यावर काहीतरी बदललं. तिचं नाव मी ठेवलं अनन्या. प्रतीकला ईशा हवं होतं, पण हा माझा पहिला जिद्दी निर्णय होता. त्याने काही बोललं नाही, पण त्याच्या डोळ्यातली तीव्र नापसंती मी पहिल्यांदा ओळखली. अनन्या वाढू लागली. ती माझ्याकडे विचित्र नजरेने बघायची. एकदा तिने चित्र काढलं, आई, बाबा आणि स्वतःचं. माझ्या चेहऱ्यावर तिने काहीच काढलं नव्हतं, फक्त एक रिकामा ओवाळ. मी विचारलं, अनन्या, आईचा चेहरा कसा काढू नहीस? ती म्हणाली, आई, तू हसतेस का? तुला राग येतो का? मला ठाऊक नाही, म्हणून रिकामं ठेवलं. तिच्या त्या शब्दांनी माझ्या अंतःकरणात जखम झाली. माझीच मुलगी मला ओळखत नव्हती, कारण मी स्वतःलाच ओळखत नव्हते. निर्णय घेतला. मी थेरपीसाठी जाऊ लागले. कुटुंबात हाहाकार झाला. सासू म्हणाली, इतकं मोकळं आयुष्य दिलं तरीही पागल होतीये. प्रतीक म्हणाला, पैसे वाया घालवतेस. पण मी ठाम होते. पहिल्या सत्रात डॉक्टर मयुरा म्हणाल्या, स्वतःला प्रश्न विचारायला शिका. तुम्हाला काय हवं? तुम्ही कोण आहात? त्याच रात्री मी एक कागद घेतला. शीर्षक दिलं, सायलीला काय आवडतं. पेन अर्ध्या तासभर हवेतच थांबले. मला काय आवडतं हेच माहिती नव्हतं. शेवटी एकच गोष्ट लिहू शकले, मला संगीत आवडतं. लहानपणी हार्मोनियम वाजवायचे. दुसऱ्या दिवसापासून मी कोपऱ्यात धूळ खाणारं ते जुनं हार्मोनियम काढलं, दुरुस्त करून घेतलं. प्रतीक जेव्हा ऑफिसला असेल तेव्हा मी थोडा वेळ वाजवायची. पहिले सूर कर्कश होते, पण ते माझे होते. एक दिवस प्रतीक अचानक पाठोपाठ येऊन उभा राहिला. हे काय कर्कश आवाज काढतेस? बंद कर. मी थांबले, पण मनाने नाही. मी म्हटलं, हे माझा अभ्यास आहे, मी चालू ठेवणार आहे. तो आश्चर्यचकित झाला, कारण मी आजवर कधीच त्याच्या विरोधात बोलले नव्हते. माझी धडपड सुरू होती. स्वतःच्या पगारातून मी एक वर्ग लावला, शास्त्रीय संगीताचा. प्रथमच मी काहीतरी फक्त माझ्यासाठी करत होते. वर्गात जाताना सासूचे टोमणे पण माझे पाऊल मागे घेत नव्हते. वास्तविक परीक्षा तर अनन्याच्या शाळेतील पालक उपक्रम दिवशी आली. प्रत्येक मुलाने आपल्या आईवडिलांची एक आवड दाखवायची होती. अनन्याने माझ्या हातात एक पुस्तक ठेवलं. माझी आई गाणारी आहे, तिने सांगितलं. हॉल भरलेला होता. प्रतीक तिथे नव्हता. मीटिंग म्हणून गेला होता. पण त्याच्या अनुपस्थितीत मला एक विचित्र शांतता मिळाली. मी हार्मोनियम समोर बसले, डोळे मिटले आणि माझ्या लहानपणी आईकडे ऐकलेलं एक जुने भावगीत गायला सुरुवात केली. मनातल्या मनात कोण उमलले फूल. पहिल्या चरमानंतर हॉलमध्ये पूर्ण शांतता पसरली. मी थांबले नाही. मी माझ्यासाठी गात होते. त्या लहान मुलीसाठी जी गाणं विसरली होती, तिला परत आणण्यासाठी. शेवटचा सूर गेला, डोळे उघडले. अनन्या माझ्याजवळ उभी होती आणि तिच्या डोळ्यात अश्रू होती. पण ती रडत नव्हती, ती हसत होती. तिने माझा हात घट्ट धरला. त्या हॉलमध्ये टाळ्या वाजल्या. पण त्यापेक्षा महत्वाचं होतं, त्या क्षणी मी स्वतःला ऐकले होते. त्या धराच्या वातावरणात मोठा बदल झाला नाही. प्रतीकचं वागणं तसंच राहिलं, पण माझं वागणं बदललं. मी आता सायली म्हणून बोलू लागले. मी माझा निर्णय घेऊ लागले, छोटे छोटे पण माझे. आज 1 वर्षानंतर मी प्रतीकच्या समोर बसले आहे. त्याच्या हातात घर सोडून जाण्याची नोटीस आहे. तो विचारतोय, हे काय म्हणायचंय? मी शांतपणे म्हणते,
म्हणजे मला हे नातं संपवायचंय. मी फक्त 30 वर्षे जगले नाही. फक्त तुझ्या छायेत उभी राहिले. आता मी स्वतःच्या सावल्याखाली उभी राहिले पाहिजे. तो हसतो. तू एकटी कशी जगशील? तुला काहीच येत नाही. मी त्याच्या डोळ्यात बघते. मला माझं अस्तित्व ओळखायला येतं. हे पुरेसं आहे. बाहेर पडताना माझ्या हातात फक्त एक बॅग आहे. माझी काही वस्तू, अनन्याची काही चित्रे आणि ते जुनं हार्मोनियम. अनन्या माझ्यासोबत येते. ती विचारते, आई, आपण आता कुठे राहणार? मी तिला जवळ ओढते. आपण आता घरात राहणार अनन्या. आजपर्यंत आपण फक्त इमारतीत राहिलो. त्या दिवशी संध्याकाळी आमच्या नव्या छोट्याशा फ्लॅटमध्ये अनन्या झोपली आहे. मी बाल्कनीत उभी आहे. खाली रस्त्यावर दिवे लागले आहेत. माझ्या मनात एकच विचार आहे. ती सायली मेलेली नाही. ती आत्ताच जन्मली आहे. कारण अस्तित्व हे जन्माला येण्यासारखं नसतं. ते स्वतःला शोधण्यासारखं असतं. आणि मी शेवटी मला शोधले आहे. प्रतीकने घर सोडण्याची नोटीस फाडून टाकली होती. मी परतायचा नाही, तो म्हणाला होता. पण तू घर सोडून जाऊ शकत नाहीस. अनन्या सोडून जाऊ शकत नाहीस. आणि समाजात तुझा कुणी आधार नाही. त्याच्या शब्दांत धमकी नव्हती, तर एक निर्वाण सत्य होतं. पण त्या सत्याला मी आता डोकं वर करून पाहत होते. नव्या फ्लॅटचा पहिला महिना स्वर्ग आणि नरक यांच्यामधील एक विचित्र फरक होता. एकीकडे माझं पहिलं स्वातंत्र्य, जिथे मी कोणाच्याही परवानगीशिवाय चहा बनवू शकते, जिथे टीव्हीवर माझा आवडता चॅनल लावू शकते. दुसरीकडे प्रचंड आर्थिक दडपण, सासूचे दररोजचे फोन, पोरगी कशी चालवशील एकटी, आणि अनन्याची शाळेची फी भरण्यासाठीचा संघर्ष. माझी सॉफ्टवेअर नोकरी पुरेशी कमावत होती, पण एकट्याने सगळा खर्च वाहणं अशक्य वाटत होतं. एक रात्र मी बिलं भरत बसले होते. विजेचं बिल, पाण्याचं बिल, भाडं. संख्यांपुढे माझं डोकं फिरू लागलं. अनन्या तिच्या खोलीतून ओरडत आली, आई, हे गृहपाठ कसं करायचं? मी तिथे गेले. तिने गणिताची एक समस्या दाखवली. मी ती सोडवायचा प्रयत्न केला, पण माझं लक्षच लागत नव्हतं. माझ्या डोळ्यांसमोर फक्त ते बिलं होती. मी एकदम चिडचिडलेल्या आवाजात म्हटलं, थोडं स्वतः कर ना, मला सगळं करायचंय का? तिने आश्चर्याने माझ्याकडे पाहिलं. तिचे डोळे भरून आले. ती एक शब्द न बोलता परत तिच्या खोलीत गेली. त्या क्षणी मला जाणवलं की मी आता प्रतीकसारखं वागले होते. आपल्या ताणाखाली दुसऱ्यावर ओरडणं. स्वातंत्र्य मिळालं, पण त्याचबरोबर आलेल्या जबाबदाऱ्यांचा ताण मला इतक्या खोलवर प्रभावित करत होता की मी आपल्या आवडीच्या माणसालाच दुखवत होते. मी तिच्या खोलीत गेले. ती गादीवर मान खाली घालून बसली होती. मी जवळ बसले. माफ कर अनन्या, आई चूक केली. आई खूप थकली होती, पण तुझ्यावर राग काढायचं कारण नव्हतं. ती माझ्याकडे पाहिली. आई, तुला राग का येतो आता? तू आधी कधी रागावली नव्हतीस? तिच्या प्रश्नाने मी थिजले. तिने बरोबर हटकलं होतं. प्रतीकच्या घरी मी कधीच उग्र रूप दाखवलं नव्हतं, कारण तिथे माझी भावनाच मरगळलेली होती. आता भावना जिवंत झाल्या होत्या. राग, चिंता, नैराश्य, हे सगळं. हे नवीन होतं, घाबरवणारं होतं. त्यानंतरच्या आठवड्यात मी एक महत्त्वाचा निर्णय घेतला. मी संगीताचा वर्ग सोडला नाही, पण त्याला दुय्यम स्थान दिलं. आधी आर्थिक स्थैर्य. मी माझ्या ऑफिसमधील एका वरिष्ठ अधिकाऱ्याला भेटले. मला अधिक जबाबदारी हवीये, अधिक पगार हवाय, मी काम करून दाखवतो, मी म्हटलं. त्यांच्या डोळ्यात आश्चर्य होतं, कारण आजवर मी कधीच असा आग्रह धरला नव्हता. पण माझ्या आवाजातली ठामपणा बोलत होती. मला एक नवीन प्रकल्प मिळाला. त्यासाठी मला अतिरिक्त तास काम करावे लागले. मी अनन्याला सांगितलं, आई रोज थोडं जास्त काम करणार. संध्याकाळी उशीर होईल. तू शाळेतून येऊन स्वतःचा अभ्यास करशील का? तिने प्रश्नचिन्हासारखे पाहिलं. पण आई, मग तू माझ्यासोबत खेळणार नाहीस? हृदयाला खूप दुखावलं, पण मी तिला स्पष्टपणे सांगितलं, अनन्या, आपल्याला दोघांनी एकमेकांची मदत करायची आहे. आता हे आपलं घर आहे, आणि घर चालवण्यासाठी पैसे हवेत. आई जास्त पैसे कमवेल तर आपल्याला चांगलं जगता येईल. तू मोठी झाली आहेस, तू समजू शकतेस. तिने मोठ्या गांभीर्याने डोके हलवलं. ती समजू शकली होती. लहानपणापासूनच तिला भरातल्या तणावाची सवय होती. पण आता हा ताण त्यांच्या सुखासाठी होता, हे तिला समजत होतं. कामाच्या अतिरिक्त तासांमध्ये मी एक नवीन सायली शोधली. मी केवळ कोड लिहिणारी अभियंत्रिक न राहता मी संघाचे नेतृत्व करू शकते असं दाखवून दिलं. माझे कल्पक उपाय, प्रकल्प वेळेत पूर्ण करण्याची माझी क्षमता, यामुळे वरिष्ठांचे कौतुक मिळू लागलं. पगारवाढ झाली. तो पगार माझ्या स्वतःच्या बँक खात्यात जाऊ लागला. ते नाव, ते खाते क्रमांक, सगळं माझं होतं. ही भावना अवर्णनीय होती. एक शनिवारी मी अनन्याला घेऊन मॉलमध्ये गेले होते. तिला एक नवी बॅग हवी होती. आम्ही एका दुकानात होतो.
अनन्या एक गुलाबी बॅग निवडत होती. तेवढ्यात एक आवाज ऐकू आला. "अरे, सायली, खरंच तूच?" मी वळून पाहिले. प्रतीकची आई, माझी सासू, तिच्या 2 मैत्रिणींसोबत उभी होती. तिच्या नजरेने माझ्या साध्या सलवार सूटवरून अनन्याच्या हातातल्या बॅगपर्यंत सर्व काही मोजत होती. ती जवळ आली. "ऐकतोय, तू घर सोडून राहते? बिचारी अनन्या, या छोट्याशा फ्लॅटमध्ये कशी राहते?" तिच्या आवाजातली करुणा खोटी होती. माझ्या शरीरातील रक्त उष्ण झालं, पण मी शांतपणे म्हटलं, "हो, आम्ही इथेच राहतो आणि आम्हाला खूप आनंद आहे." एक महिला म्हणाली, "पण पोरगी, एकटीने किती दिवस झुंडशील? पैशाचा ताण, मुलीची काळजी. परत ये गं, प्रतीक माफी मागेल." मी अनन्याच्या खांद्यावर हात ठेवला. "माझं घर आता इथे आहे आणि मी एकटी नाहीये. अनन्या माझ्यासोबत आहे." सासूचा चेहरा कठीण झाला. "ऐक, तुला काय वाटतं? तू स्वतंत्र झालीस? समाजात एक अविवाहित स्त्री म्हणून एक मुलगी घेऊन लोक काय म्हणतील हे पाहिलंस का?" त्या क्षणी माझ्या मनातली शेवटची बंधनं तुटली. मी माझ्या सासूबाईंच्या डोळ्यात बघितलं. मला आता लोक काय म्हणतील याची पर्वा नाही, कारण आजवर फक्त लोक काय म्हणतील याचीच पर्वा करत करत मी स्वतःला हरवलं होतं. लोक आता काय म्हणतील हे मी ठरवणार नाही. माझं आयुष्य मी ठरवणार आहे. मी अनन्याचा हात धरला आणि त्या दुकानातून बाहेर पडले. मागून सासूचा आवाज आला, "हुशारी दाखवतेस, पाहू किती दिवस टिकतेस." बाहेर येऊन अनन्या म्हणाली, "आजी का रागावल्या होत्या?" मी म्हटलं, "नाही बाळ, त्या घाबरल्या होत्या." "का?" "कारण आजी एका बॉक्समध्ये आयुष्य जगल्या आणि आता मी तो बॉक्स फोडून बाहेर पडले आहे. जे माणूस बॉक्समध्येच राहिला आहे तो बाहेर पडणाऱ्याला घाबरतो." तिने ते पटत न पटत डोके हलवलं, पण तिने माझा हात अजून घट्ट धरला होता. त्या घटनेनंतर काही दिवसांनी मी ऑफिसमधून संध्याकाळी उशिरा निघाले. मेट्रोमध्ये बसले होते. डोक्यावरचा ताण जाणवत होता. एका हातात लॅपटॉप बॅग, दुसऱ्या हातात अनन्यासाठी आणलेले चॉकलेट. मी खिडकीतून बाहेर पाहत होते. तेवढ्यात माझ्या फोनवर एक मेसेज आला, प्रतीकचा. "सायली, आपण बोलायला हवं, फक्त अनन्यासाठी. ती माझी मुलगी आहे, मला तिची काळजी आहे." माझे हृदय धडधडलं. त्याने अनन्याचा उल्लेख केला होता. तो माझा कमजोर पडदा ओळखत होता. मी उत्तर लिहिलं, "तू तिला भेटू शकतोस, पण नियमांसह, माझ्याशी बोलूनच." त्याने त्वरित उत्तर दिलं, "उद्या संध्याकाळी मी तिला घेऊन जाईन डिनरसाठी." मी परत लिहिलं, "नाही, तू इथे येऊन भेटू शकतोस, फ्लॅटमध्ये, 1 तासासाठी." प्रतीकने फ्लॅटचा नजरा टाकला. "छान ठिकाण नाहीये?" तो म्हणाला. मी उत्तर दिलं नाही. मी जेवण तयार करत बसले. तो अनन्याशी बोलत होता, तिच्या शाळेबद्दल, तिच्या मित्रांबद्दल. मग तो माझ्याकडे वळला. "सायली, हे सगळं बंद कर. तू मुलीचं भविष्य बिघडवते आहेस. इथे काय मिळणार आहे तिला?" मी चूल बंद केली आणि त्याच्याकडे वळले. "इथे तिला एक आई मिळणार आहे, जी स्वतःच्या पायांवर उभी आहे, जी तिला शिकवू शकते की स्त्री म्हणजे केवळ परावलंबी प्राणी नाही, हे सगळ्यात मोठं वारसा आहे." त्याचा चेहरा लाल झाला. "तू तिला पुरुषद्वेष शिकवते आहेस." "नाही," मी शांतपणे म्हटलं. "मी तिला स्वाभिमान शिकवते आहे, आणि स्वाभिमान कोणाच्याही लिंगाचं असू शकतं." तो उठला. त्याचा 1 तास पूर्ण झाला होता. अनन्याला निरोप देताना तो म्हणाला, "लवकरच परत येतो, तुला घेऊन मोठ्या घरी." अनन्या मोकळ्या मनाने म्हणाली, "पण बाबा, हेच मोठं घर आहे आणि आता आई हसते." प्रतीकच्या पायथ्याशी जमीन सरकली असे त्याच्या चेहऱ्यावरून दिसत होतं. तो निघून गेला. त्या रात्री अनन्या झोपलेली होती. मी बाल्कनीत उभी होते. चंद्रप्रकाशात माझी सावली लांब पडली होती. लहानपणी मला वाटायचं सावली ही आपल्याच आकाराची पण काळी असते. पण आता कळलं होतं, सावली ही तशीच असते, फक्त प्रकाश जिथे पोहोचत नाही तिथे ती दिसते. माझ्या आयुष्यात प्रतीकचा प्रकाश इतका तेजस्वी होता की माझी स्वतःची सावली दिसायचीच नव्हती. आता तो प्रकाश गेला होता आणि आता मी माझी सावली बघू शकते. तिचा आकार, तिची लांबी, ती माझीच आहे. फोन वाजला. एक नवीन मेसेज आला. प्रतीकचा नव्हे, तर माझ्या ऑफिसच्या एका कलीगचा. एका नव्या स्टार्टअप कंपनीत कामाची ऑफर होती. अधिक जबाबदारी, अधिक पगार आणि सर्वात महत्त्वाचं, वर्क फ्रॉम होमची सोय. मी चंद्राकडे पाहिलं. एक लहानसे स्मित माझ्या ओठांवर आलं. हे एक नवीन दिवस सुरू होत होतं. एक नवीन सायली सुरू होत होती. कारण आपण स्वतःची सावली बनवत नाही, ती तशीच असते. फक्त तिला पडण्यासाठी स्वतःचा प्रकाश हवा असतो. आणि मी आता माझा प्रकाश स्वतः निर्माण करते आहे.